मिरज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना सकाळी निदर्शनास आली। संतापजनक झालेल्या या घटनेमुळे मातंग समाज आक्रमक झाला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, माजी नगरसेवक आथर नाईकवडी, आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली। पोलिसांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली। या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील आणि मनपाचे कर्मचारी दाखल झाले। तात्काळ पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली। एका तासात या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, तसेच या संतापजनक विटंबनेच्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली जाईल अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, मात्र याकडे महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भीमराव बेंगलोरे यांनी केला आहे। तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नाही तर महापालिकेच्या विरोधात आंदोलन केलं जाईल असा इशाराही भीमराव बेंगलोरे यांनी दिला आहे।